नमस्कार, हील विथ नॅचरोपॅथीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. निसर्ग हा सर्वोत्तम शिक्षक आहे. आपण फक्त त्याची भाषा समजून घ्यायची आहे. आज आपण अशा अन्नाबद्दल बोलणार आहोत जे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, ज्यावर कोणती प्रक्रिया केली नसते, ज्यावर कोणतीही पॅकेजिंग नसते आणि जे निसर्ग आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात प्रेमाने देतो ते म्हणजे रानभाज्या. संत ज्ञानेश्वर माऊली प्रसादनात म्हणतात, जो जे वांछिले तो तेला हो प्राणी जात. या ओळीत प्रत्येक जीवाच्या कल्याणाची प्रार्थना आहे. निसर्गही अगदी असाच आहे. तो ऋतूनुसार आपल्याला योग्य अन्न देतो. त्या देणगीचा आपण आदर करूया. योग्य ओळख करून आणि योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करणे हीच आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. नॅचरोपॅथीमध्ये पण एक सुंदर तत्व सांगितले जाते, ऋतूनुसार खा, स्थानिक खा आणि शक्य तितके नैसर्गिक खा. याच तत्वामुळे पावसाळ्यातील मिळणाऱ्या रानभाज्यांना विशेष महत्त्व आहे. आता या रानभाज्या का महत्त्वाच्या आहेत बरं? रानभाज्या आपल्या पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. वेगवेगळ्या रानभाज्यांचे पोषण मूल्य वेगवेगळे असते, परंतु अनेक रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय घटक, वनस्पतीजन्य, जैव सक्रिय घटक असू शकतात. रानभाज्यांमध्ये असतं फायबर. अनेक रानभाज्यांमध्ये फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि संतुलित आहाराचा तो महत्त्वाचा भाग आहे. जीवनसत्वे. हिरव्या रानभाज्यांमध्ये अनेकदा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि काही बी गटातील जीवनसत्वे आढळू शकतात. हे जीवनसत्वे शरीराच्या सामान्य कार्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे असतात. या रानभाज्यांमध्ये असते खनिजे. काही रानभाज्यांमधून कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे मिळू शकतात. ही खनिजे हाडे, स्नायू, रक्तनिर्मिती आणि शरीराच्या इतर अनेक कार्यासाठी आवश्यक असतात. या रानभाज्यांमध्ये असते अँटीऑक्सिडंट. अनेक हिरव्या वनस्पतींमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि वनस्पतीजन्य घटक असतात. हे शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करतात. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध रानभाज्या टाकळा, कुरडू, फोडशी, शेवळी, भारंगी, तांदूळजा, अंबाडी, घोळ अशा अनेक रानभाज्या आजही ग्रामीण भागात आवडीने खाल्ल्या जातात. प्रत्येक रानभाज्यांची चव, पोषण मूल्य आणि पारंपरिक उपयोग वेगवेगळे आहेत. आज मीही एक रानभाजी शेवळी बनवत आहे. आता एक महत्त्वाची काळजी, ती म्हणजे रानभाजी म्हणजे प्रत्येक हिरवी भाजी किंवा हिरवी वनस्पती नव्हे. तिची योग्य ओळख नसलेली रानभाजी खाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जाणकार व्यक्तींकडूनच ओळख करून रानभाजी वापरा. काही रानभाज्या स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे शिजवूनच खाणे आवश्यक असते. आपली आजी आजोबांनी ऋतूनुसार खाण्याची परंपरा जपली होती. स्थानिक आणि हंगामी अन्नाचा आदर केला होता. आज आपणही तीच परंपरा पुढे नेऊया. या पावसाळ्यात आपल्या परिसरात मिळणाऱ्या रानभाज्यांची ओळख करून घ्या. त्यांची सुरक्षित आणि योग्य पद्धतीने आहारात समावेश करा आणि निसर्गाशी आपलं नातं दृढ करा. तुमच्या भागात कोणती रानभाजी प्रसिद्ध आहे? कमेंटमध्ये जमलं तर नक्की सांगा. आता मी बनवते शेवळीचं उंबोणी वाटाण्यातलं आणि गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर पापड आणि सलाड. आता माझंही जेवणाचा मेनू आता मी तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हील विथ नॅचरोपॅथी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. चला तर मग निसर्गाशी नातं जोडूया, निरोगी जीवन जगूया. धन्यवाद.